माझ्या ज्ञानोबारांनी तर सगळ्यालाच हाक मारली महाराज. गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदी दुष्यिते सोहम भावे पूर्ण ज्ञाते. देवानं सगळ्याला अधिकार सांगायला सकळाशी येते आहे, सगळ्याला अधिकार आहे बाबांनो. महाराजांची भक्ती करायचा अधिकार फक्त महाराजालाच आहे का? नुसत्या आमच्या काकांनाच आहे का? नुसत्या सेवेधाऱ्यांनाच आहे का? नाही बाबांनो, सगळ्याला आहे. तुम्ही कसेही असाच, देवानं सगळ्याला अधिकार. तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला जीवन सुखमय बनवायचं असेल तर जीवनामध्ये 63 का 36, मग आता महाराजांचा प्रसाद आपण घेऊन जाताना जीवनामध्ये 36 न्यायचा का 63 न्यायचा? हां बस. जर तुमच्या आयुष्यात जर कमी काय पडलं तर आयुष्यभर मी तुमच्या घरी पाणी भरतो, पण नेताना 36 नेऊ नका, 63 न्या. हां, म्हणून महाराजांनी लक्षणा केली. देवा समचरण असणाऱ्या, समदृष्टी असणाऱ्या. आणि तिसरं लक्षण केलं महाराजांनी सगळ्यात, भगवान परमात्मा किती सुंदर आहे हो. सुंदर ते ध्यान उभे याच्यासारखा सुंदर परमात्मा दुसरा आहे का हो? सुंदरपणाची साम्यता काय वर्णू पावे आता. तुक्या बंदे मनोरे अच्युता धन्य ते माता पिता प्रसवली. आनंद अद्वैत नित्य निरामय जे का. महाराज भगवान परमात्मा एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर आहे, याच्यासारखा सुंदर. पण त्याच्याकडे ध्यान लावताना कसं लावलं पाहिजे? हे ध्यान सुंदर आहे, पण हे तुमच्या मनाला स्थिरता नसेल तर ते ध्यान डोळ्यासमोर येईल का? डोळं झाकलं की वेगळंच भूतच येत आहे. डोळं झाकलं की काय येत नाही देव आमच्या समोर. अरे या बाबाला जर एकदा पाहिलं का तर ती माघारीच येऊ शकत नाही. या भगवंताचं एवढं रूप येड आहे महाराज. वेश्येच्या मुलीनं पाहिलं एकदा, वेश्येच्या मुलीनं दिंडीत आली. काय नाव तिचं? कान्होपात्रा. आली महाराज दिंडीत, मंगळवेढला राहत होती. आली देवाला जी बघितलं तर तिथनं हल्लीच नाही. आता वरीन तर देवानं जागा कुठं दिली तिला? उजव्या हाताला. रुक्मिणी मातेला कुठं दिली? मग उजव्या हाताचं श्रेष्ठ का डाव्या हाताचं श्रेष्ठ? फक्त पाहायला कसं पाहिजे माहिती आहे का? मीराबाईकडं संडास साफ करायला एक स्त्री येत होती आणि एक दिवशी ती आजारी पडली. कोण? ती जी स्त्री संडास साफ करायला येत होती ना, ती आजारी पडली आणि तिनं आपल्या मुलाला सांगितलं, बाळा राजाची मुलगी आहे ती, दुसरीकडे कोणीसुद्धा जाऊ शकणार नाही, पण तू जर गेला तर तू आपलं काम पूर्ण करून ये. ठीक आहे आई म्हणला. गेला महाराज आणि ते साफ करून निघाला. तेवढ्यामध्ये मीराबाईचं आणि त्याची नजर झाली. मीराबाईचं एवढं सुंदर रूप होतं, एवढं सुंदर होतं, एवढं सुंदर होतं. आणि त्यानं मनातच खूणगाठ घातली, लग्न करील तर हे जैसेच. आला घरी, शांत बसला.
आईनं ओळखलं, करू का रे बाळा? हो करून आलो, सगळी सेवा करून आलो. पण सांग ना, गप्प गप्प का राहतोयस? कुणाशी बोल ना, कुणाशी काय कर ना, कामधंदा काय कर ना. त्याला एकच ध्यास लागला, कशाचा? 8 दिवस आईनं लक्ष दिलं की काय करतंय दिवसभरात. काहीच करत नव्हतं, कारण ह्यानं जेवण पण बंद केलं होतं. ध्यास कशाचा लागला होता त्याला? त्यानं अन्न पाणी, भाऊजी अन्न पाणी सुद्धा वर्ज केलं. असं आईनं डॉक्टर केले, सगळं केलं पण कुणाचाच फरक पडला नाही. शेवटी डॉक्टरनं सांगितलं ह्याला मनोरोग झालेला आहे, तुम्ही ह्याला खोदून विचारा, ह्याला काहीतरी ह्याच्या मनात वेगळंच आहे. मग आईनं घरी आणलं आणि त्याच्या पाया पडून हात जोडून विनंती केली, बाळा काय पाहिजे तुला, काय आहे तुझ्या मनामध्ये? आई माझी इच्छा पूर्ण करणार का तू? तरच मी सांगेल. पूर्ण करणार? आता नाहीतर मी जीव देईल. माझी जर इच्छा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी पाण्याला सुद्धा स्पर्श करणार नाही. निर्धार. आता लेकराचं इच्छा पूर्ण करण्यासाठी विचारलं त्या आईनं, बाळा काय पाहिजे तुला? बाळानं इच्छा सांगितली. बाळाच्या मनात काय होतं? आई तू त्या दिवशी मला सेवा करायला पाठवलं होतं का? मला त्या मुलीशी लग्न करायचंय. आता मला सांगा शक्य आहे का होय? आईचा हातपायच गळून गेलं, कारण त्या मुलानं अशी इच्छा व्यक्त केली होती, ह्याच्या 17 पिढ्या जरी गेल्या तर ह्याची इच्छा पूर्ण होणार. आणि तेवढंच दुसरं मन आई होती ना ती, त्यामुळे तिला वाटायचं माझ्या मुलाची इच्छा पूर्ण व्हावी. ती लागली जोरायला. मग मीराबाई प्रसन्न चेहरा रोज, हिचा पण प्रसन्न चेहरा. पण दोन्ही माता लक्षात आलं मीराबाईच्या, हिला काहीतरी. मग एक दिवशी काम झाल्यानंतर चालल्यावर तिला बोलवून घेतलं आणि मनातलं विचारलं, का ग तू इतक्या वर्ष झालं तू आमची सेवा करते, 3 पिढ्यापासून तू सेवा करते, असं का तू मनात एवढं काय तुझ्या? काय नाही मालकीनबाई, काय सुद्धा नाही. खरं सांग. म्हणजे सांगितलं तर तुम्हाला पटणार नाही, तुम्ही मला मारचाल, मला माझ्या कुळाचा उद्धार करचाल तुम्ही. नाही सांग, मी अभय देते, तू सांग काय असेल ते सांग. मग त्या आईनं मीराबाईला सांगितलं. काय सांगितलं? माझ्या मुलाची इच्छा तुमच्या बरोबर लग्न करायचे. मीराबाई म्हणले त्यात काय अवघड आहे? म्हणले जा घेऊन ये म्हणले माझ्याकडं. आईला किती आनंद झाला असेल. मारा त्या आनंदानं उड्या मारत आई लेकराकडे आली. लेकराला घेतलं, चल तुझी इच्छा पूर्ण करणार आहे त्या मीराबाई. नेलं मीराबाईकडं. मीराबाईला समोर उभं केलं त्याला. मीराबाईने सांगितलं काय इच्छा आहे तुझी? मला तुझ्या संग लग्न करायचंय. काय हरकत नाही, 1 मिनिटात माझी तयारी आहे, पण माझी एक अट आहे. ती अट जर तू पूर्ण केली तरच मी तुझ्याशी लग्न करते. असं म्हटल्याबरोबर आता ही हट्टाला पेटला होता. कशासाठी? लग्न करायचे. अट मान्य करायला ह्याला काय अवघड? करतो सांगाट. मग मीराबाईने तिच्या देवघरात नेलं त्याला आणि बघ म्हणले माझ्या श्यामकर, फक्त 1च दिवस तू ध्यान करायचं. किती दिवस? 1च दिवस ध्यान करायचं. फक्त माझी एक अट आहे, ह्या श्यामला सोडून जर दुसरं कोण आलं तर तुझं मुंडक्यावर तलवारच आहे. काय सांगितलं? नीट ऐका. सगळं सोडून द्या, पण मी हे जे सांगतोय ते नीट ऐका. आपण कुठल्या कॅटेगरी म्हणजे आपली भक्ती करतोय, आपण सेवा करतोय. सेवा करत असताना आपण कसोटीला जर देवानं लावलं तर उतरलं पाहिजे. बरोबर आहे का? म्हणून हे गोष्टी सांगतोय महाराज. सांगितलं हे बघ, त्या भगवंताला जो पाहिलंय ना, 1च दिवस ध्यान करायचं. ज्या दिवशी ज्या वेळेला तुझ्या ध्यानात जर दुसरा देव आला की मुंडक्यावर तलवार आहे. आणि 1 दिवस पूर्ण ध्यान झालं पाहिजे. असं की निष्कलंक निष्काम, मनामध्ये दुसरं काही सुद्धा आलं नाही पाहिजे. ह्यानं पक्का निर्धार केला.
आता ज्यानं पक्का निर्धार केलाय का नाही, निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, महाराज निर्धारच केला, यानं सगळं अन्न पाणीच वर्ज केलं आणि जी भगवंताकडे टक लावून बघायला चालू केलं, एक दिवस तो सक्सेस झाला नाही, दुसरा दिवस नाही, तिसरा असा महिना गेला, 2 महिने गेले, अन्न पाणी सगळंच बंद केलं ह्यानं आणि 2च महिन्यामध्ये भगवंत त्याला प्रसन्न झाले आणि त्या दिवशी त्याला भगवंत प्रसन्न झाले, त्या दिवशी त्याच्या मनामध्ये देवाशिवाय काहीच आलं नाही. मीराबाईला पण कळलं की हा आपल्या परीक्षेत पास झाला आहे. मीराबाई हार घेऊन त्याच्याकडे गेली, कारण ती मीराबाई होती, ती काय आपली सामान्य स्त्री नव्हती, वचनाला जागणारी होती स्त्री. त्याच्याकडे गेली, पण त्यानं रूप कुणाचं निहाळलं होतं, कुणाचं? मग त्या रूपासमोर हे रूप महाराजांनी सांगितले, समचरण समदृष्टी ते माझे हरी साजिरी. अरे रूपदृष्टी निहाळिता, या भगवंताला जर एकदा पाहिलं का नाही परत परत माघारी. म्हणून भगवंताची भक्ती करा, या भगवंताकडे असा गुण आहे महाराज, तो परत माघारी येऊ शकत नाही, पण त्याला पाहताना कसं पाहिलं पाहिजे. त्याचा अंगचा गुण आपल्या अंगात उतरण्यासाठी ऐका, यशस्वी अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य साही गुणवर्य वसती जेत म्हणून तोची भगवंत. हा भगवान परमात्मा एवढा रूपवान आहे, असा गुणवान आहे, आणि अशा भगवंताला तुकोबाराय विनंती करतात, ते माझे हार समचरण दृष्टी. शेवट म्हणायचे म्हणले, काकांना विचारलं होतं मी, समचरण दृष्टी विठेवरी साजेरी तेथे माझे हरी वृत्ती राहो. त्या भगवंताचे अंगचे गुण आहेत बाबांनो. भगवान परमात्मासारखा दुसरा सुंदर परमात्मा कोणी नाही. समचरण असणारा भगवान परमात्मा तेवढाच आहे, समदृष्टी असणारा भगवान परमात्मा तेवढाच आहे, आणि सुंदर असणारा परमात्मा तेवढाच आहे. तुकोबाराय त्या भगवंताला विनंती करतात, देवा ते माझे हरी वृत्ती राहो. कारण का जोपर्यंत आपलं मन स्थिर, कारण या मनाला चटक लागली महाराज, आपलं मन कसं आहे माहिती आहे का, त्या शिडीसारखं आहे, किती बी खाल्लं. शिडी माहिती आहे सगळ्याला, 2 मिनिटात सांगतो तुम्हाला. आपल्याला सगळं 10:30ला सगळं संपवायचं आहे, पण काहीतरी पदरात पडलं पाहिजे म्हणून सांगतो तुम्हाला. माझा मुद्दा लक्षात घ्या. राजानं शर्यत ठेवली, राजाकडे तक्रारी गेल्या, सगळे तरुण पोरं बेरोजगार आहेत. मग राजानं सांगितलं, माझी जो आट मान्य करल, जो जिंकल, त्याला 5 गावं इनाम देण्यात येतील. सगळे तरुण राजाकडे गेले, काय आट आहे तुझी? काय नाही म्हणले, मी माझ्याकडनं एक शेळी घेऊन जायची, तिला तुम्ही काय खाऊ घालायचे ते खाऊ घालायचं, किती दिवस खाऊ घालायचं तेवढं घालायचं, आणि माझ्याकडे घेऊन यायचं. पण मी तिची परीक्षा घेणार, फक्त माझ्या शेळीचं पोट भरलं पाहिजे. जर पोट भरलं नसल त्या शेळीचं, आणि तुम्ही जर नापास झाला तर तुरुंगात जावं लागलं. सगळे जणांनी मान्य केलं महाराज. हुशार पोरं होती सगळी. एकानं शेळी घेतली, आणली घरी, आणि दिवसभर माळावर चारली. 2 दिवस चारली त्यानं. त्याला खात्री वाटली की शिडीनं दिवस रात्र खाल्ले, म्हणजे आता खाणारच नाही. आणली राजाकडे, राजासाहेबाला सांग, राजासाहेब 5 गावं इनाम. हो आहे, तुरुंग पण आहे म्हणले. राजानं सांगितलं, प्रधानजी आपली शेळीची परीक्षा घ्या. शेळीची परीक्षा घेण्यासाठी हराळी आणली होती, हरभऱ्याची, आपलं हरभऱ्याची पिंडी. आपल्याकडे हरभरा असतो का, डाळा, त्या डाळ्याची पिंडी आणली. तिकडून डाळ्याची पिंडी बघितली की शेळीनं काय केलं, खोडा लगेच खोडला महाराज त्यानं. शेंडा खुडला की काय सिद्ध झालं, शेळीचं भरलं नाही, म्हणजे सगळं कळतंय. मग मला कशाला बोलवलं, टाकलं तुरुंगात. अशी 500 पोरं गेली तुरुंगात, पण सगळी जण हुशार होतं. एक पोरग ती गेलं, त्यानं ती चारली नाही महाराज, त्यानं ते गोदरेजचं खाद्य सगळं काय म्हणते त्याला, पशुखाद्य आणलं, दिवसभर खाऊ घातलं तिला, टम फुगवली पाण्यानं.
पाणी बिणी पाजून त्याला गॅरंटी होती. राजे साहेब म्हणला सगळं 5 गावं पण तयार आहेत म्हणला, तुरुंग पण तयार आहेत, ह्याला गॅरंटी होती. काय केलं तर महाराज, ती भुस्सी काय ती ह्याची भुस्सी ती काय काय असते की तुम्ही काय खाऊ घालता ती दूध वाढवायसाठी ते. हां आपण काही शेतकरी नाही त्यामुळे तिथं तुमच्या लक्षात आलं. त्यानं सगळ्या भुस्या खाऊ घातल्या होत्या, त्याला गॅरंटी होती आता आपली शेळी पोट भरलेलं आहे. आणली महाराज ती पिंडी आणली की शेंडा खुडला की तुरुंगात. हे सगळं आमचं पकवाच्या बघत होतं. 500 जण आत गेलेलं पण बघितलं होतं. पण आमचा अण्णाचा नातू हे अण्णाबरोबर फिरू लय हुशार झालं. आलं महाराज त्यानं शेळी घेतली. राजाला म्हणला 1च दिवसामध्ये तुम्ही तयारी ठेवा म्हणला. आणलं महाराज घरी शेळीला, चारायला नेली नाही, खाऊ पिऊ काहीच घातलं नाही. आणलं आणि त्या अन्नाची खोली आहे का नाही त्या आतल्या बाजूला, त्या खोलीमध्ये कोंडलं आणि एक टिकुरं घेतलं असं हातामध्ये ठेवलं. आणि त्या शेळीपासून, कारण ह्यानं अभ्यास केला होता, राजा परीक्षा कशाची घेतोय, हरभऱ्याच्या आपल्या डाळ्याची पेंडी आणतोय. 2-4 पेंड्या अशा 10 फुटावरच बांधली होती, शेळीच्या 10 फुटावर पेंडी बांधली होती. ह्यानं जरा ढिला कासरा केला की शेळी कुठं धाव घ्यायची, पेंडीकडे धाव घेतलं की ह्यानं फटच्या दिवशी फटका मारायचा. एक नाकाड शिकून नाकातनं रगत आलं तिच्या शेळीच्या महाराज. दिवसभर हाणली. तिच्या डोक्यात फिटकणीत केलं वाघानं. काय मला ती सांगायची, मी हसण्यासाठी नाही कीर्तन सांगितलं. मला मुद्दा सांगायचा आहे महाराज. त्या शेळीच्या डोक्यात एवढंच फिट बसवलं ह्या वाघानं की पेंडी बघितलं की फटका बसतोय म्हणून पेंडीकर मारली महाराज दिवसभर. आणि सकाळी उठून नेली. राजा साहेब, राजा म्हणला तुरुंग पण आहे, ठेवा म्हणला तुरुंग पण. आधी सांगितलं, ह्याचा आत्मविश्वासच होता. प्रधानजी डाळा आणली की पेंडी. आता किती बी खाऊ घालून शेळी तिकडे जाणारी, आता त्या पेंडी जशी जवळ यायला लागली तशी शेळी काय खाऊ घातलं होतं, काय केलं तर ध्यानात आहे तुमच्या सगळं बरोबर आहे. आता कीर्तनात या मनरूपी शेळीला किती खाऊ घातलं म्हणजे पोट भरल, खरं उत्तर द्या. 1 जन्मात, 2 जन्मात, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही के. अरे आशा करत जीव संपला जातो, पण ह्या शेळीचं मनरूपी शेळीचं पोट हे तुकोबरायना माहिती होतं. या वृत्तीला जोपर्यंत एक विषय येतो सकळांचा हारी, विषय येतो त्यांचा झाला नारायण. बाबानो, भगवंताचं रूप पाहताना कसं पाहिलं पाहिजे, कारण ह्या मन शेळीसारखं जर आपण चटकं बसलं तर फटकच बसणार आहेत आपल्याला. म्हणून आपल्याला जर खऱ्या त्या भगवंतापर्यंत, महाराजांपर्यंत जर पोहोचायचं असेल तर आपल्या वृत्तीला स्थिरता पाहिजे. आणि वृत्तीला स्थिर कधी प्राप्त होतं, ज्यावेळेस मी मन स्थिर वस्तूवर ठेवलं. आता मी मन ठेवलं या माईकवरती, ही स्थिर आहे का, कीर्तनपर्यंत हायपर्यंत माझ्यासमोर आहे. आणि कीर्तन सुटलं की मी पुंड महाराज बाजूला गेला की त्यांची घाई असते, माझं मला उपयोग आहे का. मग काय स्थिर आहे, मन गेलं पैशावर, स्थिर आहे का. किती पैसे दिले म्हणजे तुम्हाला सगळ्या बँकेचं चेअरमन करतो, फक्त मला लिहून द्या मी समाधानी होईल म्हणून. किती सोनं दिलं म्हणजे तुम्हाला समाधान मिळेल. किती सोनं आहे तुमच्याकडे सध्या सांगा मला. नाही, मी तिकडे ईडीला सांगणार नाही, फक्त मला सांगा. 10-5 तोळ. रावणाकडे किती तोळा सोनं होतो, सगळंच माहिती आहे की वाघाला. तर 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची. मग काय कमी होतं रावणाकडे, नुसतं सोनंच होतं का. बायका, आपल्याला बायका किती, आपल्या देवाला किती, 16,108.
त्याला गुणिले 5 करा. 16 पंचे 80,000 बायका कोणाला होत्या. मग पोट भरायला पाहिजे होतं की. त्याचं भरलं होतं, त्याचं भरलं होतं, पण भरून उपयोग नव्हता ना. देवानं माया पाठवली की. कोण? तिची बहीण. सगळी कथा सांगत नाही, मला टायमिंग टाकापुरतं रामायण सांगतोय तुम्हाला. काय नाव तिचं? शूर्पणखा. बरोबर आहे. हां, प्रभू रामचंद्राला पाहिलं, तिचं मन गेलं. हां, मग प्रभूराय असला गोरा पान. आता देवाला पाहिल्यानंतर खरंच देवाचं रूप लय बाय, पण पाहणारा तसा पाहिजे. हां महाराज, ती प्राप्त होत नाही म्हणल्यानंतर प्रभू रामचंद्र म्हणले तुला दुसरा अवतार घ्यावा लागेल, या अवतारात मी तुला नाही, माझी एक आहे तीच. मग ही म्हणली एवढं काय असं तिच्यात आहे, म्हणून तिनं सीतेला बघितलं. सीता अशी सुंदर होती महाराज. म्हणले आता आपल्याला तरी मिळलं नाही बाबा. मग दुसऱ्याचं वाटोळ करायला गेली रावणाकडं. बड्या मोठ्या गप्पा मारल्या. रावण असा फुगला, असा फुगला. अगं तुला काय पाहिजे? काय नाही म्हणली, तुझ्या 80,000 बायका सगळ्या फिक्यात. 80,000 बायका फिक्या? हो म्हणली, या 80,000 म्हणली एकच भारी आहे म्हणले. कुठं आहे ती? कुठं आहे? रावणाच्या मनात तर होती का ती? बघितलं तर होतं का सीतामाईला? मग कोण कोण आलं? माया. आपल्याला किती आहेत या? 6 आहेत. 6. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, हे बहिणीच आहेत आपल्या. बरोबर आहे का बापू? महाराज, ती एकीनं त्या रावणाचं काय केलं? सगळं वाटोळं केलं. बरोबर आहे. सीता तर मिळलीच नाही, पण हाय तेवढ्या गेल्या. मला मुद्दा सांगायचा आहे बाबांनो. म्हणून स्थिर वस्तूकडं लक्ष द्या. महाराजांनी त्याचा अभ्यास केला. स्थिर फक्त भगवंताचे चरण आणि महाराजांचे चरण स्थिर आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणतात, लाचावले मन लागली से गोडी, ते जीवेन सोडी तेथे माझे हरी वृत्ती राहो. कारण देवाचे चरण जर सोडले तर बाकीचं सगळं लयाला जाणार आहे. अभंगाचं दुसरं चरण. या सर्व गोष्टीचा अभ्यास तुकोबारायांनी केला महाराज. कारण का या मनाचा सगळा अभ्यास केला आहे महाराज. अनुभवी आले अंगा आणि ते या जगात येतसे आपल्याला जीवनामध्ये सुखी होण्यासाठी. आता महाराजांचं मन काय स्थिर नव्हतं का हो? महाराज भजन करेल याच्यामध्ये काय नवले महाराज. महाराजांना ज्या रस्त्याला पाय लावले होते त्या रस्त्याची माती काय बोलत होती? आमच्या तोंडात माती पडायची वेळ आली तरी आमचं तोंड. अरे जनाबाई भजन करेल याच्यामध्ये काय नवल आहे? जनाबाईनं ज्या गौरीला स्पर्श करा होती, गौरी काय बोलत होती? आमच्या तोंडावर गौरी फुटायची वेळ आली तरी आमचं तोंड. अरे चोखोबाराय भजन करतील याच्यामध्ये नवल काय आहे? चोखोबारांची हाडं देखील तेथे माझे हरी वृत्ती राहो. माणसाची, सामान्य माणसाची वृत्ती सहजासहजी स्थिर राहू शकत नाही. महादेवाचा भक्त होता. त्याच्या जीवनामध्ये महादेव सर्वश्रेष्ठ होतं. बाकी देव कुणाचीच पूजा करत नव्हतं. महादेवाची पूजा करायचा, नैवेद्य दाखवायचा, मगच आपला त्याचा विधी चालू व्हायचा. असे 10-5 वर्ष गेले. एक दिवशी पूजा केली आणि पूजा केल्यानंतर नैवेद्य दाखवायला पाणी नव्हतं, म्हणून पाणी आणायला गेला. आणि पाणी आणून बघितलं तर त्याच्या समोर डोळ्यात देखत एक उंदीर आला आणि त्या ताटातला प्रसाद घेऊन चालला. ह्याच्या डोळ्यात ह्यानं फक्त एकच विचार केला, आज महादेव आपल्यावरती प्रसन्न झालेत. आणि महादेव कुणाच्या रूपामध्ये आला? उंदराच्या रूपामध्ये आला आणि आपला प्रसाद स्वीकारला. हे जो मन कुठं गेलं? उंदरावर. ह्याच्या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ कोण ठरलं? उंदीर. भक्ती कुणाची चालू झाली? बंद कुणाची झाली? बरोबर आहे, महादेवाची बंदी झाली. रोज उंदराची पूजा करू लागला. 4-6 महिने गेले. ह्याच्या डोळ्यात देखत मांजराची आणि उंदराची गाठ पडली. अख्खा उंदीर कुणी गेला? मांजरानं. ह्याच्या डोळ्यात देखत म्हणला, ज्या अर्थी उंदीर गिळलाय त्या अर्थी सर्वश्रेष्ठ मांजर. पूजा कुणाची बंद झाली? चालू कुणाची झाली? रोज मांजराची पूजा करू लागला. रोज मांजराची पूजा करत असताना 4-6 महिन्यामध्ये मांजराची आणि कुत्र्याची भेट झाली आणि दोघांनी आलिंगन दिलं असेल का नाही? उभंच मांजर फाडलं. कुणी? कुत्र्यानं. सर्वश्रेष्ठ वृत्ती कुठं गेली?
कुत्र्याकडं रोज कुत्र्याची पूजा करू लागला. रोज कुत्र्याला पूजा केल्यानंतर मग घास खायचा महाराज. कुत्रं सुद्धा सामान्य नाही महाराज. कुत्रं कुणाचं वाहन आहे? हां, दत्त महाराजांचं आहे, काळ भैरवनाथाचं आहे, बरोबर आहे. म्हणून आज काळ भैरवनाथाची काय आहे? भैरवनाथाची जन्माष्टमी, बरोबर आहे. मग त्याचा पण काहीतरी उल्लेख आला पाहिजे की आपल्याकडे. तुमच्या ध्यानात नव्हतं, पण मी जर चुकला असतो तर उपयोग होता का? मला मुद्दा लक्षात घ्या. त्या भगवंताचं ते वाहन आहे, त्याला ते काहीतरी आज त्याची सेवा केली पाहिजे. त्यातल्या त्यात काळं कुत्रं असेल तर जास्त सेवा केलेली चांगली. ती रोज कुत्र्याची पूजा करू लागली. आणि एक दिवशी महाराज बायको त्याची स्वयंपाक करत होती. या घरामध्ये स्वयंपाक करत होती आणि त्या घरामध्ये लिकरू होतं. पलीकडच्या घरामध्ये 10-5 भाकरी झाल्या. सकाळ 5 वाजल्यापासून स्वयंपाक, लय माणसं खटलं मोठं होतं म्हणून ती आपली स्वयंपाक करत होती. आणि तेवढ्यामध्ये महाराज लिकरू उठलं. म्हणून बायकोनं काय केलं, तसंच आता लिकरू उठल्यावर तिचं मन राहील का तिथं? उठली तशी महाराज दरवाजा उघडा, ती तसंच टोपलं, तसंच सगळं स्वयंपाक उघडा. आणि ती गेली कुठं? कोणाकडं? मुलाकडे गेली. आणि मुलाला घेऊन येईपर्यंत ती दरवाज्यात बसलं होतं. कोण? कुत्रं. आता त्याला आयती संधी आली. मालकीन नाही म्हणल्यावर हे ना, जेवढ्या तोंडात बसतील तेवढ्या भाकरी उचलल्या आणि बाहेर पडणार तेवढ्यात मालकिनीची स्वारी आतमध्ये आली. आता मला सांगा, तिनं पूजा केली असेल का नाही? हां, कशानं केली असेल? हां, मला मारायला लागली. कुणाला? कोण कुणाला मारतंय? बायको कुत्र्याला मारते. आणि तेवढ्यात महाराजाची एंट्री घरात झाली. त्याच्या डोळ्यात एकत कोण कुणाला मारतंय? बायको. ह्याच्या जीवनामध्ये कुत्रा कोण होतं? सर्वश्रेष्ठ. आता पूजा कोण सर्वश्रेष्ठ झालं? बायको. पूजा कोणाची बंद झाली? चालू कोणाची? किती खरं बोलतोय, काय अवघड आहे बाबा. सर देव महाराजासमोर बायकोची पूजा करता. रोज बायकोची पूजा चालू झाली. वृत्ती कुठं गेली? बायकोकडे गेली. रोज बायकोची पूजा करायला लागली. वर्ष 6 महिने गेले आणि वर्ष 6 महिन्यानंतर पेरणीचे दिवस आले आणि कुठला तसा पेरायला गेला. मग 1 एकर पेरणी झाली. 2 एकर वावर संपलं. डोळं कुठं लागलं ह्याचं? हां, काय तुम्ही शेतकरी माणसं, बरोबर आहे. घराकडे लागलं. त्याला वाटायचं आता येईल मग येईल, आता येईल मग येईल. 11 वाजले, 3 एकर वावर पेरणं झाली तर ह्याचं काही यायचा पत्ता नाही महाराज. पोटातला गोळा भिडला कुठं? मस्तकाला भिडला महाराज. आणि चाबूक घेतला, बैल तशीच सोडली, डायरेक्ट ताटवाड. आता पोटातला गोळा काय गप बसला असेल. आता त्या सटवाईने जर आकार बघून जरा सेवा बोलावं की पुढचं. आपला नवरा 1 तारखेला घरी आला आहे का 30 तारखेला घरी आला ही तर कळावं की तिला, बरोबर का नाही. महाराज तिनं पण काय बघितलं नाही महाराज. आणि तिनं तिथून काय झालं बॉम्बलायला? ताटवाड. घरात दाणा आहे का म्हणली ज्वारीचा. आता मला सांगा, ज्वारी संपली ही कधी सांगायला पाहिजे होतं? नाही, तुमच्याकडे आहे ना पद्धत? बरोबर आहे, संध्याकाळी सांगायला पाहिजे होतं का नाही. मग ही भिडलं महाराज. आधीच पोटात गोळा होता, भिडला मस्तकाला. मारली. मारून दमल्यावर ह्याच्या लक्षात आलं कुणाला मारतोय आपण. मग सर्वश्रेष्ठ कोण झालं? मी हसण्यासाठी करतच नाही. लोक म्हणतात ही तमाशा नाही बाबानो, हे कीर्तन आहे. माझ्या मुद्द्याकडे यायचं आहे मला. अनेक न लगे माईक पदार्थ. बाहेर बघू नका. तुम्हाला जीवनामध्ये सुख पाहिजे असेल तर तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा. आपल्याला सुख आपल्या ताटात देवानं दिलंय. बाहेर बघू नका. आपल्या ताटात बघा. 36 ठेवायचं का 63? आता किती आपल्यात? महाराज मारल्यानंतर त्याच्या लक्षात आलं सुख दुसरीकडे नाही. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे चित्तधनी जडो देशी. ब्रह्मपद जरी झालं तरी ते नाशाला कारण आहे.
देवाने, कारण देव फसवायचं बघतो, गिऱ्हाईक फसवलेलं लय पटाईत महाराजी, जवळ घेतच नाही, तिकडेच खपवतंय गिऱ्हाईक, कटवतंय बघा तुम्ही त्याला जवळ. पण महाटक आमचे तुकोबाराय होते याला, देवा तू तिकडचं नादी लावशील. आता माणूस आता तुम्ही खरडीतली माणसं आहेत, परिचारक प्रेमी आहेत, बरोबर आहे. मग तुम्ही गावातले सदस्य ग्रामपंचायती इलेक्शनला मालकाकडे गेला आणि मालकाला विनंती केली मला सदस्य, आता मालकाला पंचायत पडली, मग मालकाने बोर्ड दाखवलं, अरे सदस्याचं काय घेऊन बसतो, पुढच्या महिन्यात पंचायत समितीचं आहे, तुलाच तिकीट. त्याला बोट कुठं दाखवलं, त्याला वाटलं बरं आहे की मला एका गावचं सदस्य होण्यापेक्षा 8 गावचं सदस्य. पंचायत समितीचं इलेक्शन लागलं, गेलं मालकाकडं, मालक म्हणलेला का पाय ह्याच्यात काय चव नाही रे, जेडपीचं तिकीट तुलाच आहे. जेडपीचं इलेक्शन आलं, ती गेलं परत मालकाकडं, मालकाने बोट कुठलं दाखवलं, आमदार की तुलाच आहे रे. आमदारकी आली, मालक काय म्हणले, अरे आमदारकीत काय ही चव स्वतः नाही, ही आमदारकी म्हणजे बेभरवस आहे, तुला काय करतो विधान परिषद. म्हणजे सदस्यापासून कुठंपर्यंत मुख्यमंत्री पंतप्रधान सगळी पदं शाश्वत आहेत का हो. नरेंद्र मोदी जरी असले तरी जोपर्यंत बहुमत आहे तोपर्यंतच. आपण 1 दिवसाचा सुद्धा पंतप्रधान बघितला आहे, 13 दिवसाचा सुद्धा पंतप्रधान बघितलं का नाही. 13व्या दिवशी माझ्या अटलजींना 13 दिवस बहुमत नसलं, म्हणून ब्रह्मपद जरी असलं तरी बाबा ते जाणार आहे, शाश्वत फक्त महाराजांचे चरण आहेत. ह्याच्याकडे या, कारण ह्या सगळ्या गोष्टीचं वर्म फक्त माझ्या महाराजांचे चरण आहेत. म्हणून बाकीचा फापट आणिक न लगे माईक. तुकाराम महाराज म्हणले, तुका म्हणे त्याचे कळल्या, मग त्या सगळ्या गोष्टीचं वर्म मी जाणलंय. महाराज म्हणले, महाराज ही नादी लावणारे गोष्टी आहेत, त्या ही पद देतो ती पद, ब्रह्मपद जरी दिलं तुकोबाराय म्हणले तरी मला माहित आहे ते जे जे कर्म धर्म नाशाला कारण आहे. काय पुण्याची पावटी सवे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागते माघारे. म्हणून बाबांनो बाकीचं शाश्वत फक्त देवाचे चरण आणि महाराजांचे चरण आहेत. म्हणून आपल्या जीवनामध्ये शाश्वत असणाऱ्याच गोष्टी आपल्याला प्राप्त व्हाव्यात. म्हणून फक्त एकदा ज्ञानोबरायांचं किंवा तुकोबारायांचं ध्यान करूया. ज्ञानेश्वर माऊली.